नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आजचा विषय खूप खास आहे। आज आपण बोलणार आहोत दुखऱ्या सांध्यांवर नेमके काय उपाय करावेत। मंडळी, ऐन 40शीत गुडघ्यांचे कार्टिलेज झिजतात, सांधे दुखायला लागतात, त्रास व्हायला लागतो। ह्यावर रामदेव बाबांनी सांगितलेले आयुर्वेदिक झटपट बरे करणारे, सांधेदुखी आणि सूज नीट करणारे, कार्टिलेज रिपेअर करणारे उपाय आपण बघणार आहोत। जेव्हा शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो तेव्हा दाह किंवा सूज वाढते आणि कार्टिलेजची झीज होते। आयुर्वेदिक तज्ञ आणि योगगुरू बाबा रामदेव हे तर सर्वांनाच माहिती आहेत। तर त्यांच्या मते कार्टिलेज आपण काही घरगुती उपायांनी सुद्धा दुरुस्त करू शकतो। तर जीर्ण कार्टिलेजमुळे वाढते सांधेदुखी आणि सूज। कशामुळे वाढते? कार्टिलेज जीर्ण झालं की मग रामदेव बाबा ह्यावर काय उपाय सांगतात ते आपण आता पाहूया। रामदेव बाबा ह्यावर काय म्हणतात ते पाहूया। तर खराब आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हे लोक लहान वयातच गंभीर आजारांना बळी पडतात। पूर्वी 50 वर्षाच्या वयानंतर गुडघे आणि सांधे दुखणं मात्र नॉर्मल असायचं, परंतु आता ही समस्या 35 ते 40च्या वयाच्या सामान्य ह्या वयाच्या लोकांनाच सामान्यता आहे। आज कमी उमरमध्ये ही लोक कार्टिलेज रबिंग की खाली होते। तरुण वयात कार्टिलेज झीज होण्यात अनेक कारणं जबाबदार असू शकतात, जसे की वाढलेला रुमेटॉइड फॅक्टर, CRP, युरिक ऍसिड आणि हाडांच्या चयापचयात अडथळा। जेव्हा शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो तेव्हा दाह किंवा सूज वाढते आणि कार्टिलेजची झीज होते। त्यामुळेच आयुर्वेदिक तज्ञ आणि डॉक्टर योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते कार्टिलेज दुरुस्त करता येतं। अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की आहारात काही पदार्थांचं जर आपण सेवन केलं तर मानवामध्ये 2 महिन्यात चांगले परिणाम दिसून येतात आणि वृद्धांमध्ये 9 महिन्यांच्या सतत अभ्यासानंतर संपूर्ण गुडघा नवीन होऊ शकतो। ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे शरीरात पोहोचणे महत्त्वाचे आहे। कारण मंडळी, जेव्हा ऑक्सिजन कमी होतो तेव्हा जळजळ आणि वेदनांचे मार्कर्स वाढत जातात। म्हणून दीर्घ श्वास घेणे खूपच महत्त्वाचे आहे। म्हणजे तुम्ही अनुलोम विलोम करू शकता किंवा कुठलाही प्राणायाम करू शकता। बाबा रामदेव यांच्या मते कमी ऑक्सिजन हे सर्व आजारांचं मूळ कारण आहे। कारण प्रदूषणासह खराब आहार आणि अस्वस्थ जीवनशैली ही देखील ऊर्जा खराब करण्याची प्रमुख कारणं आहेत। उभे राहून पाणी पिणे, लक्ष न देता खाणे आणि दिवसभर एकाच स्थितीत बसणे ह्यामुळे गुडघ्यांवर दबाव येतो। मंडळी, वय वाढत असताना पायामध्ये कमकुवतपणा दिसू लागतो, चालताना गती आणि ताकद कमी होते। पण स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल असलेल्या काही पदार्थांचे सेवन करून आपण आपले जीर्ण झालेले, झिजलेले कुरचे गुडघे, सांधे आपण दुरुस्त करू शकतो। तर कसा जीर्ण कुरचा बरा करून घेता येईल तर काय करायचं, त्याच्यासाठीचे उपाय आता आपण पाहूया। तर रोज लांब खोल श्वास घ्या आणि प्राणायाम करा, दीर्घ श्वसन करत राहा। प्राणायाम केल्याने शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, पेशींना ऊर्जा मिळते आणि सूज कमी होते। फुफ्फुसांची क्षमता त्यामुळे वाढते, मानसिक थकवा कमी होतो आणि वातदोष संतुलित राहतो। त्यामुळे सांध्यांमधील जखडणंही कमी होतं आणि कार्टिलेज रिपेअर होण्यास मदत व्हायला सुरुवात होते। अशा पद्धतीने अनुलोम विलोम किंवा कुठलेही अजून वेगळे दीर्घ श्वसनाचे प्राणायाम तुम्ही करा। दुसरं काळ्या तिळाचं सेवन करा। तर काळ्या तिळात मंडळी आयरन, कॉपर, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस, विटॅमिन B कॉम्प्लेक्स, फॉलेट, विटॅमिन E एवढं सगळं हे मुबलक प्रमाणात असतं। त्यातील ओमेगा 3 आणि सेसॅमिन हे घटक शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात आणि कार्टिलेज रिपेअर होण्यास मदत करतात। काळ्या तिळांचं जर तुम्ही नियमित सेवन केलं तर सांधेदुखी कमी होते, हाडं मजबूत होतात
आणि हाडांची घनता म्हणजे हाडांची डेन्सिटीही ह्यामुळे सुधारते आणि ह्यामुळेच ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये सुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो. आता तिसरा उपाय म्हणजे गुगुळ आणि गाईचं तूप. आयुर्वेदात गुगुळाला खूप महत्व आहे. गुगुळ आणि गाईचं तूप हे वात पित्त संतुलित करण्यासाठी सर्वोत्तम औषध मानलं जातं. ह्यामुळे सूज कमी होते, श्वसन तंत्र शुद्ध होतं आणि सांध्यांमधील वेदना कमी व्हावी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी गुगुळ आणि गाईचं तूप आपल्याला मदत करतात. चौथा उपाय म्हणजे सकाळी 1 चमचाभर फक्त प्लेन गाईचं तूप जरी तुम्ही खाल्लं तरी चालेल. गाईचं तूप हे शरीराला नैसर्गिक स्नेहन म्हणजेच ल्युब्रिकेट करतं. यातील हेल्दी फॅट्स हाडं आणि कार्टिलेज लवचिक ठेवतात, सूज कमी करतात आणि पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे सांध्यातील वेदना कमी होतात आणि ताकद वाढते. तर अशा पद्धतीने हे काही उपाय होते. धन्यवाद मंडळी.